पाहण्यासाठी। आणि यानंतरची बातमी अयोध्येतून आहे। अयोध्या दान घोटाळा प्रकरणात 8 जणांना अटक झाली आहे। काल या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि रात्रभर त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली। यामध्ये चंपतराय यांचा सहकारी टिन्नू यादवचा समावेश आहे। दानपत्राच्या सगळ्या किल्ल्या याच्याकडेच सापडल्या। मिळालेल्या दानाची मोजणी करणारा कारकून अनुकल्प मिश्रा, त्याचा मेहुणा लवकुश मिश्रा, टिन्नू यादवचा भाचा मनीष यादव, रोकड मोजणी करणारा सुभाष श्रीवास्तव, अविनाश शुक्ल, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा या सगळ्यांना अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान या राम मंदिर दान चोरी प्रकरणी साधू महंतांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। सरकारों ने जिस तरह से ये जो चोरी पर आरोप विपक्ष लगाते थे, जो आज एसआईटी रिपोर्ट पर जो रिपोर्ट हुआ है, इसके ऊपर मैं दोनों सरकार को और धन्यवाद देता हूं। केंद्र सरकार और राज्य सरकार और राम भक्तों के साथ इस तरह का जो टिप्पणी करने वाले हैं, इनको भी इनके ऊपर भी दर्ज होना चाहिए। 8 लोगों पर एफआईआर दर्ज हुई और भी जांच जारी है। अगर चोरी इन लोग ने किया है, एफआईआर दर्ज हुआ है, इनके लिए मैं सहमत हूँ। राम मंदिर के निवेदन पर एसआईटी का गठन हुआ और जांच प्रक्रिया पूरी हुई, जिसमें 8 लोगों के ऊपर एफआईआर हुआ है और माननीय योगी आदित्यनाथ जी के अथक प्रयास से कुछ लोग पकड़े गए हैं, कुछ और पकड़े जाएंगे और मैं उनका बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि दूध का दूध और पानी का पानी अलग करने में लगे हुए हैं और ये सारे चोर पकड़े जाएंगे, ऐसी भगवान से कामना करता हूं। सरकार, उत्तर प्रदेश सरकार का जो निर्णय है, जो उसका क्रियाशैली है, उससे हम बहुत प्रसन्न हैं। आणि याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी काही सवाल केलेत। शिवसेनेनं राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातले ट्विट केलंय। उद्धव ठाकरेंनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दान केल्याचं संजय राऊत म्हणाले। मात्र अजूनही ट्रस्टकडून त्या चांदीचं काय केलं गेलं याची पावती आणि माहिती मिळालेली नाही। चांदी कुठे गेली, आता वेळ आली आहे सखोल तपास करण्याची आणि जबाबदारी ठरवण्याची, असं संजय राऊत म्हणाले। दरम्यान काय म्हणाले संजय राऊत पाहूया। तर राम जन्मभूमी आंदोलनातील विटांचं महत्त्व आपण पाहतोय। राम जन्मभूमी आंदोलन हे 1980च्या दशकातलं जन आंदोलन आहे। अयोध्येतील जागेवर हे भव्य राम मंदिर बांधणं हे आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट आहे। विटा पूजन, रामशिला पूजन हा जनसहभागाचा महत्त्वाचा कार्यक्रम होता। 1989 मध्ये विश्व हिंदू परिषदेनं देश आणि जगभरातून विटा गोळा करण्याचं अभियान राबवलं होतं। या विटांवरती जय श्रीराम किंवा रामनाम कोरलं होतं। प्रत्येक गाव, शहर, मंदिरात रामशिला पूजन समारंभ आयोजित करण्यात आले होते। विटांना पूजा, आरती, मंत्रोच्चार करून पवित्र केलं जात होतं। त्या प्रक्रियेतून विटा अयोध्येकडे पाठवल्या जात होत्या। त्या निमित्तानं लोक या आंदोलनाशी जोडले जात होते। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र।